नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। एमडी मेफेडॉन विक्री करणारे दोन पुरुष आरोपी जेरबंद। 3,87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। दिनांक 13/1/2025 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फतीने माहिती मिळाली की पाटील नगर मधील मनपा गार्डन वे कंपाऊंड लगत असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर त्रिमूर्ती चौक परिसर अंबड नाशिक येथे रोहित नंदकुमार पवार उर्फ बिट्ट्या वर्ष 28 राहणार फ्लॅट नंबर 3 संगठा सफायर बी विंग चेतनानगर नाशिक बाबू प्यारेलाल कनोजिया वर्ष 35 राहणार N42 3/3/6 हेगडेवार नगर त्रिमूर्ती चौक नाशिक हे एमडी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून विक्री करण्याकरिता येत असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपींना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शिताफीने पकडून त्यांच्याकडून अंमली पदार्थ शोधक श्वान मॅक्स याच्या मदतीने अंदाजे 3,57,500 रुपये किमतीचा 71.5 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल 30,000 रुपये किमतीचे 3 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा एकूण 3,87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंटाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकिसन गायकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय ताजने, पोलीस हवालदार भारत डंबाळे, पोलीस हवालदार बळवंत कोल्हे, पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले, पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे, पोलीस अंमलदार अविनाश फुलपगारे, पोलीस अंमलदार योगेश सानप, पोलीस अंमलदार चंद्रकांत बागडे, महिला पोलीस अंमलदार अर्चना भट, सर्व नेमणूक अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर तसेच अंमली पदार्थ शोधक श्वान पथकाचे पोलीस हवालदार गणेश कोंडे, पोलीस हवालदार किसन पवार, पोलीस हवालदार नाना बर्डे यांनी कामगिरी केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।